Hello students, welcome to SS Technology. This is Ganesh sir. Today we are going to learn useful sentences. So open your notebook and start writing. Okay. So I will teach you useful sentences from Marathi to English. So see, first sentence, whenever you meet your mother in the morning, you should say good morning mom. If you are, तुमची झोप छान झाली असेल तर तुम्ही दुसऱ्यांना सुद्धा विचारता की तुमची झोप छान झाली का? So you should ask this question, did you sleep well? Okay. जनरली आई तुमची उठते की आई असं म्हणते की उठ चल शाळेला जायची वेळ झालेली आहे. इट मीन्स वेकअप, इट्स टाइम फॉर स्कूल. मी आता उठतो किंवा मी आता उठते. आय एम गेटिंग अप नाव. तू दात घासले का? डिड यू ब्रश युअर टीथ? सी, पॉज दिस व्हिडिओ अँड राईट डाऊन these sentences. Okay, video pause करायचा आहे आणि हे sentences लिहून घ्यायचे. These dialogues are very important dialogues. If you learn them properly, you will start speaking English very nicely. Okay, now let's see next 5 sentences. So number 6, yes I did. मी दात घासले. हो मी दात घासले. जा अंघोळ करून ये. गो अँड टेक अ बाथ. मी लगेच येतो. आय विल बी बॅक सून. तू तयार आहेस का? आर यू रेडी? नंबर 10, अजून 2 मिनिटे. जस्ट 2 मिनिट्स. और यू कॅन से जस्ट 2 मोर मिनिट्स. आणखीन 2 मिनिटं आई. थांब 2 मिनिटं. आपण जनरली आईला बोलतो ना, आई 2 मिनिटं थांब. सो इट इज like this sentence you have to say just 2 minutes mom, just 2 minutes more mom. Okay, आई विचारते नाश्त्याला काय खाणं. इट मीन्स व्हॉट वुड यू लाईक टू हॅव फॉर ब्रेकफास्ट और व्हॉट वुड यू लाईक फॉर ब्रेकफास्ट. मला पोहे खायचे आहेत. आय वुड लाईक टू इट पोहा. इथे लक्षात ठेवा आय वुड, कारण प्रश्नामध्ये जो वुड दिलेला आहे त्याचं शॉर्ट व्हर्जन इथे दिलेलं आहे. ओके, उच्चारण काय करणं? वुड. तुझे दूध संपव. फिनिश युअर मिल्क. नाव 14 to 18. ठीक आहे आई. ओके मॉम. माझे बूट कुठे आहेत? वेअर आर माय शूज. वेअर इज म्हणायचं नाही कधी, वेअर आर, कारण बूट हे पेअर मध्ये असतात, 2 असतात, म्हणून आर बोलायचं. वेअर आर माय शूज. ते पलंगाखाली आहे. दे आर अंडर द बेड. इथे ते का म्हटलेले आहे? कारण एक शूज नाहीये, जोडी आहे. एक असतं तर इट म्हटलं असतं, पण इथे काय आहे? 2 शूज म्हणजे 2 पेअर आहेत, म्हणून दे म्हटलेलं आहे. तुझी शाळेची बॅग तयार आहे का? इज युअर बॅग रेडी? हो सर्व पुस्तके ठेवली आहेत. येस आय हॅव पॅक्ड ऑल माय बुक्स. नाव 19 to 24. बाय आई, मी शाळेत जातो. बाय मॉम, आय एम गोइंग टू स्कूल. दिवस छान जाओ. हॅव अ नाईस डे. मी घरी आलो आई. आय एम होम मॉम. स्वागत आहे. वेलकम बॅक. हात आधी धुवून घे. वॉश युअर हँड्स फर्स्ट. ठीक आहे आई. शुअर. नाव दीज डायलॉग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. जेवण तयार आहे. लंच इज रेडी. Pause the video and write down these sentences. Now we will learn next 25 sentences. Okay. Whenever you are hungry, you should say I am hungry. आई मला भूक लागली आहे. I am hungry. तो आई काय म्हणते? मी तुझ्यासाठी सँडविच बनवते किंवा बनवतो. जर बाबा असतील तर बनवतो बोलणार. आय विल मेक अ सँडविच फॉर यू. मला तहान लागली आहे. आय एम थर्स्टी. हे घे पाणी प्या. हिअर ड्रिंक सम वॉटर. or you can say here it is, drink some water. तू काय वाचत आहे? व्हॉट आर यू रिडिंग? मी एक गोष्टीचं पुस्तक वाचत आहे. आय एम रीडिंग अ स्टोरी बुक. तुझी खोली स्वच्छ कर. क्लीन युअर रूम. मी आत्ताच करतो. आय डू इट नाव.
आता हे तुम्ही सेंटेन्स कुठेही वापरू शकता. जर तुम्हाला आईने म्हटलं जा आता अभ्यास कर, तर यू कॅन से आय विल डू इट नाव. ओके. किंवा तुम्हाला आई बोलली की जा आताच कपड्यांच्या घडी घालून ठेव, फोल्ड युअर क्लोज और ड्रेस, तर तुम्ही हा रिप्लाय देऊ शकता, आय विल डू इट नाव. 34 सेंटेन्स, मी तुला मदत करू का, कॅन आय हेल्प यू. 35 प्लीज सेट द टेबल. सेट द टेबल म्हणजे सेट द टेबल म्हणजे ज्यावेळी आपण जेवणाची तयारी करत असतो तेव्हा टेबल सेट केला जातो. म्हणजे भांडी लावली जातात, ताटं लावली जातात, वाट्या लावल्या जातात. तर यू शुड से प्लीज सेट द टेबल. ओके. नेक्स्ट, आज बाहेर पाऊस पडत आहे. इट्स रेनिंग आउटसाइड टुडे. चला घरातच खेळूया. लेट अस प्ले इनडोर्स. ओके. मी बाहेर जाऊ का, मे आय गो आउटसाइड. हो पण लवकर ये. येस बट कम बॅक अर्ली. कम बॅक म्हणजे लवकर परत ये. कोणीतरी दार ठोठावत आहे. समबडी इज नॉकिंग द डोर. मी दार उघडतो. आय ओपन द डोर. आईल याचं उच्चारण आईल आहे. ओके. आईल मीन्स आय विल. कोणाचा फोन आहे. हु इज ऑन द हु इज हुज फोन कॉल इज इट. और यू कॅन से हु इज ऑन द कॉल असंही बोलू शकतो. हुज फोन कॉल इज इट. आजीचा फोन आहे. इट्स ग्रँडमाज कॉल. रात्रीचं जेवण तयार आहे. डिनर इज रेडी. हात धुवून येतो. आय विल वॉश माय हँड्स. मला झोप येत आहे. आय एम फीलिंग स्लीपी. मग लवकर झोप. देन गो टू बेड अर्ली. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, सी यू टुमॉरो. So students, write down these 50 sentences in your notebook, learn them आणि तुमचा होमवर्क लिहून तुम्हाला ग्रुपवरती याचा फोटो पाठवायचा आहे, पालकांची सही घ्यायची आहे आणि प्रत्येक वाक्य मराठी इंग्लिश मध्ये बोलून त्याची एक ऑडिओ रेकॉर्डिंग ग्रुपवर पाठवायचे. So there are two tasks for you. First, write down, take parent signature and send image. And second, record, audio recording. Don't do video recording. Okay. Chalo, thank you very much. We will meet in the next video where we will learn 51 to 100 sentences. Take care. Bye bye.